तर टॉप 5 मध्ये जाणारी 5वी कंटेस्टंट आहे आनंदी. यार मला पण सिलेक्ट व्हायचं होतं. आनंदी काय नाही प्लीज स्टेजवर मला खात्री होती तिथपर्यंत पोहोचणार. शाळा, ट्युशन, अबॅकस, गाण्याचा क्लास, डान्स क्लास, हा क्लास, तो क्लास, हे सगळं करून नाटकाच्या वर्गाला नित्यनेमाने झाले. खरं तर गाण्याची आणि अभिनयाची मला फार गोड. शाळेत असताना एकाही स्पर्धेत बक्षीस सोडलं नाही. पण नंतर लग्न, संसार यात सगळंच मागे पडलं. पण लहान असल्यापासूनच आनंदीमध्ये मला माझी छाप दिसू लागली. तिनेही नाटक, अभिनय करावा असं वाटू लागलं. आणि आजपर्यंत तिने मला कधीही निराश केलं नाहीये. कारण माझी आनंदी आहे सुपरस्टार. मी तर म्हणते तुम्ही आता तयारीला लागा. कारण तुम्हाला लवकरच जाहीर करावं लागणार आहे. सुपरस्टार ड्रामाची विजेती आहे आनंदी समर्थ. आई अगं आई कुठे हरवलीस? काही नाही. मी म्हणत होते ऑडिशन साठी हा ड्रेस ठीक आहे ना? छान दिसतोय की. आनंदी किती वाजले? चला उशीर होत. आई बाबा आले सोडायला, विसरलीस का? तिकडे पर्यायी मनाची मावशी असते. अगं बाई की आज अण्णाजोबांचं श्राद्ध आहे ना, मला घरी थांबावं लागेल. नसताना करशील ना गणी? काही हवी म्हणून रडत बसशील. आई मी असं करायचं का? मी ज्युनियर केजी मध्ये होत्या. मोठी झाली आहे, 7वीत गेली मी आता. 7वीत गेलीस? हो. म्हणजे मोठी झाली आहे? हो हो हो. मोठी आनंदी नसलेल्या जुरायला घाबरलीस? आपल्या छोट्याशा बाळाला अशी म्हणतात मी. छान येतल्या. बरं पुरे झाले आता लाड. किती उशीर झालाय बघा जरा. आनंदी वाजले किती? बाबा कुठे आहेत? अहो चला की आता किती वाजले? हो चला बेड घेतलं का? पेन्सिल घेतली का? पाण्याची बॉटल वगैरे सगळं घेतलं ना व्यवस्थित? हो. काय करताय? एक्झामला नाही, सुपरस्टार ड्रामेबाजच्या ऑडिशनला चालली आहे ती. सॉरी विसरलोच. ते काय ना अमेरिकन कंपनी. झोप नाही खेळणार काय? कळत. आता उगाच उशीर नका. हो चल. चैतन्य येताना हार आणि फुलं घेऊन ये. ऐका आईंना आणि देवाला नमस्कार तरी करून जा. चल देवाला नमस्कार कर, आजीला नमस्कार कर, आईला नमस्कार कर. मला कुठे नमस्कार करताय? सॉरी काय ना अमेरिकन कंपनी. झोप नाही खेळणार काय? मला नमस्कार कर. चला ऐका आनंदीला सोडल्यावर यशला घेऊन येते ते विसरू नका. हो आनंदीला सोडल्यावर यशला घेऊन यायचंय, विसरायचं नाहीये. ओ अमेरिकन कंपनी. अहो आनंद पण सोडायचं. धावा तुम्ही धावा. यश आणि आनंदाच्या मागे पुढे धावा. यश आणि आनंदाच्या मागे पुढे धावा. थांबायचं नाही कधीही समाधानाच्या गावा. थांबायचं
मंजूचे पाय, कुत्र्या वारडी घोडवीत गोंडा, तरल्या पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. ह्याच रस्त्यावर माझी आई भाजीपाला ऐकायची. मी शाळेतून आल्या आल्या मला खाऊ घेऊन द्यायची. पण आता आहे काय बाबूराव, काय म्हणता बाबूराव? बरेच दिवस झाला दिसला नाही. ते काय झालं, मी गेलतो ना लंडनला. पण ती कशा पायी? ब्रिटनच्या राणीने बोलवलं होतं वंड्याला, खायला. ही आली भुताबाई, 3 माणसे रोज खाई. स्मशानामध्ये घालते फेरी, पहाटे पूर्वी करते नेरी. आणि साठी होतात चट्ट, 2 पोरे लठ्ठमठ्ठ. पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते की. Hello, sir. My name is Varun Davle. I'm from Moshi. अरे Moshi after the degree and before the Talegaon. Ha. Studied Saint Joseph School. Ha. काय झालं? ते झाली. काय झालं बाळा? माझी काही तयारी नाही झाली आहे. काही हरकत नाही, तुला जे येतं ते म्हण. काय एखादी कविता पण चालेल. नाही येत. मग काय येतं तुला? हा चालेल, ठीक आहे चल. दादा आता काय झालं? म्युझिक तर ना. हा म्युझिक. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी, हाय किती सुंदर तुझा डिंपल. जे पाहिजे टेक इट. ओ माय गॉड सर, मी तुमच्या स्वप्नांच्या पलीकडले. हा तेच तेवढेच. ती सिडो मी आता सध्या युट्यूबवर बघत आहे. काय कमाल काम केलंय तुम्ही. फॅब्युलस शेफ्स किस. मॅम तुमची हाय काय आणि नाही काय ही मूवी मी 13.5 वेळा बघितली आहे. यू नो 13.5. कॅन यू बिलीव्ह इट? 13.5. येस सर. ऍक्च्युली ते 14 टाइम जेव्हा सुरू होतं तेव्हा मॉमने हाफ मधून बंद करून टाकलं. शी सेड की असलं काही फालतू बघायचं नाही. सॉरी मॅम, आय डिडंट मीन टू हर्ट यू. ओ लॉर्ड प्लीज फॉरगिव्ह माय मॉम. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी ती स्वप्राणाने. मला मोठ्या आवाजाचा त्रास आहे. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी ती स्वप्राणाने. काय म्हणता? मी इथे काय करते? आली आणि अनन्याला मी पाणी भरायला लावेल. अनन्या पांडे काय म्हणता? मी कोण? अहो मी अभिनेत्री. हो अभिनेत्री. कॅमेरा तिकडे. सॉरी. वाव आउटस्टँडिंग. छान करतेस तू. पण काही अभिनयाची काही तयारी केली असेल? करू. व्हेरी नाईस, बट आय एम टॉकिंग अबाउट ऍक्टिंग, यू नो, अभिनय. पण मला हाच अभिनय येतो. गिव्ह इट अप बेटा, गिव्ह इट अप. मैत्रीण काय होतंय तुला? थांब पैसे खाल्लंस का काही? ठीक आहे. अगं माझी एक्झाम होती. अभ्यासामुळे जागरण, नीट तयारीच झाली नाही. मैत्रीण तुला अशा ऐन वेळेची तयारीची खरंच गरज नाही. होईल का सगळं नीट? आता बेस्ट ऍक्ट्रेस. ओ जोशी वहिनी, आमच्या आनंदीचं 4थ्या राऊंडसाठी सिलेक्शन झालंय बरं का. आनंदी निघाली मुंबईला. काय पाहुणं, कुठेच म्हणायचं तुम्ही? मुंबईचं का? तेच मी म्हणलं. ह्या चकाचक गाड्या, चकाचक माणसं मुंबईतच असणार. काय म्हणताय? शूटिंग चालू आहे ते बी पावसातलं, आणि ते बी आमच्या दुष्काळी गावात. आणि सेकंड राऊंड मध्ये जाणारे कंटेस्टंट्स आहेत. धावा 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 धावा
शिवबा गट जिंकूनच यायचा आहे. जिंकणारच. यश त्याचं काय ऐकतेस ग? नक्कल करतोय तो माझी. बरं ऐक, मी तुझ्या नाटकाच्या सरांना बोलवून घेते, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस कर. अगं आई, नाटकाच्या दादाबरोबर झाली माझी प्रॅक्टिस. आणि जो तया पुण्याच्या सेकंड राऊंडला गेला होता तोच त्याचा मेगा ऑडिशनला करायचा आहे. अगं हो, पण आता ही ऑडिशन शेवटची आणि मग टॉप 30. आहे माझा उत्तर आहे, काही नको. मग आनंदीची आई म्हणून सेटवर मीच जास्ती मिरवणार. पण पाहुणा, एक मात्र नक्की, तुमच्या शूटिंगची आई हिरोला मात्र ढंगात उभा कर. म्हणजे तुमच्या खोट्या शूटिंगचं खरं पाणी वाया नको जायला. पाहुणा, वाया नको जायला. रडू नको बाळा. काय कमाल अभिनय करतोस तू. कसं वाटतंय तुला आमच्या मेगा ऑडिशन मध्ये येऊन? मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. काय व्हायचंय तुला मोठं होऊन? मला हिरो व्हायचंय. हिरो? का रे, हिरोच का व्हायचंय? कारण अरे कट इट. एडिट. Okay. So rolling camera and action. कारण हिरो खूप पैसे कमवतात. माझे पप्पा रिक्षा चालवतात. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्ही दिवसातनं 2दाच जेवतो. घर भाडं थकलं की घर मालक पप्पांना वाटेल तसं बोलतो. म्हणून मला मोठं हिरो बनायचंय. खूप पैसे कमवायचे आणि जुहूमध्ये एक मोठा बंगला बांधायचा आहे. वाह, मी जेव्हा पहिल्या सीझन मध्ये कंटेस्टंट मिळालो होतो तेव्हाच्या आठवणी ताजा आल्यात. सॉरी. मी आज सांगतेय, प्रणवचे आई बाबा, तुम्ही जे कष्ट प्रणवसाठी घेत आहात त्याचं फळ तो तुम्हाला नक्की देईल. तो एक बंगला का 10 बंगले बांधेल जुहूला. प्रणव, टॉप 30 मध्ये स्वागत आहे. आता रडायचं नाही, बघता लढायचं. वेलकम. अरे झोपू नका, धाव. धावा 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 तुम्ही धावा. 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 तर महाराष्ट्र, आपल्याला मिळालेला आहे सुपरस्टार ड्रामेबाजचा 13वा म्हणजे शेवटचा कंटेस्टंट. तर सुपरस्टार ड्रामेबाजच्या स्टेजवरती आनंदी आणि आई अपेक्षा समर्थक कल्ला करण्यासाठी येत आहे. तयार राहा. हो हो, किती ते एक्साइटमेंट. पण तुझा तो राक्षस मुलगा यश राहणार आहे का तुझ्याशिवाय? राहील ग. आणि तू टॉप 5 मध्ये पोहोचल्यावर आजी आणि बाबा घेऊन येतीलच ना फायनलसाठी. तो तयार झाला? मग समजावलं त्याला. आणि गंमत म्हणजे बॅगेत काय घ्यायचं आणि काय नाही यासाठी यशनेच मदत केली आहे मला. तुला बॅग आणून दाखवते थांब. आई सावकाश, किती जड बॅग आहे ती. हळू. माझी बॅग. हो. बाबा, बाबा लवकर बाहेर ये. आई गं, आजी, आजी लवकर ये. काय झालं गं? आई पडली. चैतन्य. अरे चैतन्य. काय झालं? अरे आपली अपेक्षा पडली. अगं गं 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 गं. काय झालं? कशासाठी लगबग, धावा धावा धावा. कशासाठी धडपड, धावा धावा धावा. छोट्याशा सुखासाठी धावा धावा धावा. कसले एवढे धडपड. धावा धावा धावा. धावा धावा धावा. पण महाराज, काय झालं ते नीट किसकटून सांगा. ऐका तर मग. अरे खोट्या खोट्या रियालिटीचा करत हेवा. खोट्या खोट्या रियालिटीचा करत हेवा. आणि धावा धावा धावा. धावा तुम्ही धावा. धावा धावा धावा. धावा तुम्ही धावा. धावा धावा धावा. धावा धावा धावा. धावा धावा धावा. बघ, सगळं सामान ठेवलेलं आहे. लोणच्याची बरणी 1.5 किलोची बरणी ठेवली आहे ना इथे. तो कॉफी मग राहिला था. आई कशाला करतेस? माझ्या पायानं सगळं बिनसलंय. हे बघ, 2 महिने पाळावंच लागणार. त्याला काही ऑप्शन आहे का असा? माझ्याशिवाय छोट्या स्पर्धेत
बघ अपेक्षा, मी गेलो असतो, पण तुला तर माहितीये ना अमेरिकन कंपनी काय करणार. आठवड्यातले 2 दिवस ऑफिसला जाण्याचं कंपल्शन नसतं तर गेलो असतो. पण आता नाही जात आहे. आपली लेक एवढ्या मोठ्या स्पर्धेला काढली आहे, पण मला कुठे काय त्याचे. माझं काम आणि ऑफिस एवढंच काय ते खरं हो ना. नाही ग, दर सॅटर्डे संडे जाणार आहे मी नक्की. माझं प्लॅन तर निघाल्या मी मुंबईला आनंदीकडे जाणार आहे. लक्षात ठेवा. 108. काय 108? 108 वेळा हे वाक्य म्हणून झालंय आईचं. चेष्टा नाही करतो आईची. नाही करा ना, सगळे माझी चेष्टा करा. मी बिचारी पाय धरून बसलीये, तुम्ही काय करा चेष्टा. आनंदी, काहीही म्हण, पण तुझ्यापेक्षा मोठी ऍक्ट्रेस या जगात आहे बरं का. कोण? तुझी आई ड्रामा क्वीन. ऐकतेय आनंदी, तिकडे गेल्यावर आजीच्या मोबाईलवर आईला व्हिडिओ कॉल करायचा बरं का. बाबा कशाला? कशाला काय? तिकडे काय चाललंय मला कळायला नको का. आणि आई, तिकडे काही कळलं नाही तर तिकडच्या शिक्षकांना न घाबरता विचारायचं. तरीही नाही कळलं तर इकडे नाटकाच्या दादाला फोन करायचा, त्यांना सांगून ठेवलंय. आणि आई, खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस हा. वेळ मिळेल तसा अभ्यास आणि आराम दोन्ही कर. आणि मी नाहीये म्हणून फोनवर टाइमपास नको आहे. काय झालं? ऑल दी बेस्ट. का? मला का? पुढचे 2.5 महिने बाबींच्या तोंडी फक्त तूच असशील. यांची बरोबर मजा करणार. बावळट. आई, ए आई आवरलं का? तो कॅबवाला येईलच आता. आले. अहो मी आईंना केलंय तयार, पण त्यांना झेपणार आहे का धावपळ तिकडची. बरं चला. आई, हे सगळं काय गो? अरे मी तिथे आनंदीची आजी नाही, मोठी बहीण वाटली पाहिजे ना. मग तिकडे दर आठवड्याला केवढे सेलिब्रिटी स्टार्स येतील. मग मी तरुण वाटली पाहिजे का नाही. चला बघ काय म्हणत होतीस, धावपळ झेपणार आहे का तिला. बरं चला आता खाली करा, तो कॅबवाला मोकलतोय. इकडे जे काही सांगतील ते शांत डोकं ठेवून ऐकणार. अजिबात घाई गडबड करू नकोस. हो पण ते फक्त गोष्टीत. ते गाजरही खायचे आणि जिंकायचं पण आहे. जिंकूनच यायचंय. सुपरस्टार ड्रामेबाज जिंकूनच यायचंय.
सगळे शिकून आलाच असाल. पण ते सगळं आता बाजूला ठेवायचं. पाठी एकदम कोरी करायची. हे असं का? हे असं का? असे काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर घरी ठेवा. आणि आम्ही जे सांगू ते आणि तसंच करायचं. या उरलेल्यांपैकी कोणी तुमचा भाऊ, बहीण, सगा, सोयरा कोणीही नाही. उरलेल्यांपैकी प्रत्येक जण फक्त आणि फक्त तुमचा कॉम्पिटिटर आहे. अरे मी जेव्हा पहिल्या सीझन मध्ये कंटेस्ट वेळा आलो होतो तेव्हा आम्ही एकमेकांची खूप काळजी करायचो. पण माझ्या जवळच्याच मित्राने माझा घात केला. अरे जवळचा मित्र म्हणून कोणालाही सिंपती देऊ नका आणि कोणाकडूनही सिंपतीची अपेक्षा करू नका. कळलं? ओके. इतरांपेक्षा मीच कसा बेस्टेस्ट शकेल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. हे लक्षात ठेवलं तर आणि तरच होऊ शकाल तुम्ही सुपरस्टार ड्रामेबाज. चला चला तर जाऊ. मग, लागा कामाला. अरे धावा! तुम्ही धावा. बघा झाल्या जीव घेण्या करण्यात तरी काय? कोण आपला कोण परका घेतला फक्त पाय. बदला झाले जीव घेण्या करण्यात तरी काय? कोण आपला कोण परका घेतला फक्त पाय. लोके हसून चेहऱ्यावरती खऱ्याच्या या नावा, खऱ्याच्या या नावा, खऱ्याच्या या नावा. धावा 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 तुम्ही धावा. धावा 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 तुम्ही धावा. धावा 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 तुम्ही धावा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. मुलांचा ड्रामा करणार कारनामा. सुनबाई कुठे गेली ही? तिला चहा करायला सांगितलं. जपणार आहे का तिला? हाच करायला सांगितलंय. अर्थव्यवस्थेवर बदललेला माणसा. हे घ्या चहा. दे दे. चहा. वा, मस्त झालाय. थँक्यू. मस्त झालाय. ह्याला चहा म्हणतात. त्यापेक्षा विष दिलेलं बरं. ओ, विश. हॅपी बर्थडे सासूबाई. अगं, विश म्हणजे बर्थडेचं विश नाही. घ्यायचं काय म्हणतात ते? पॉइझन. मग होळी विजय. काळी होळी नाही. खाली म्हणजे खाली मुंडी आणि पातळ रुंदी सासूबाई. बोल. अशी म्हण आहे. तू म्हणू तुका म्हणलं. सासू आहे म्हणून फक्त चुका मांडल्या. आमच्या वस्तूत कोणी चुकलं तर त्याच्या काही कामं टाक काढायचं. सल्यूट. तुला एक पॉइंट आहे. चला, चला. या सादरीकरणासाठी जोरदार टाळ्या उचलल्या. आता आपण वळूयात आपल्या जलसकडे. नटसम्राट दादा, काय सांगाल? आज गाडी सुरू काढत पण थोडी एनर्जी कमी. ए शांत बस. अरे शांत बस रे. असं दर 2 मिनिटाला म्हणायला लागायचं. एवढी एनर्जी होती माझ्यात. खाष्ट सासू एकदम मस्त. सासरे बुवांचं कॅरेक्टर धम्माल. असेच लढत राहा. तर वळूयात आजच्या भागाच्या प्रमुख पाहुण्यांकडे ज्यांनी दिलेले आहेत आतापर्यंत असे अनेक हिट्स. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री आणि फेमस रील स्टार श्रीकलाताई. तर ताई कसं वाटलंय मुलांचं सादरीकरण? सर्वात आधी तर काय कमेंट करणार म्हणजे लिटरली आउटस्टँडिंग. या सगळ्यांना गॉडमन जे टॅलेंट आहे ना ते लिटरली एकदम गॉड गिफ्टेड आहे. माझं जे का बॉर्न झालं तिथे जर मला ऍक्टिंग क्लास भेटले असते तर लिटरली मी पण त्या सुपरस्टार झाले असते. सगळ्या बच्चे कंपनी लिटरली गिफ्ट आज सगळ्यांना अवॉर्ड भेटतात. माझ्याविषयी तुमच्याच सांगत आहे. लिटरली ऑल द बेस्ट. ताईंसाठी लिटरली जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैं तेरी झांसी कभी नहीं दूंगी, कभी नहीं दूंगी, कभी नहीं दूंगी. आनंदी, तुला माहिती का डॉक्टर श्रीराम लागू अभिनयाविषयी काय म्हणतात ते? अभिनयात तर्काचा आणि बुद्धीचा वापर महत्वाचा आहे. केवळ भावनांच्या आधारावर अभिनय न करता यात एक प्रकारची वैचारिक खोली असावी लागते. म्हणजे तू ह्या झाशीच्या राणीची भूमिका करते. मग त्या भूमिकेत फक्त लढाईतला राग न आणता राणीला राग का आला, ती कुणावर एवढी चिडली किंवा परिस्थिती नेमकी काय आहे या सगळ्याचा विचार करायला हवा. आई मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे. काहीतरी महत्वाचं सांगायचं झालं की यशची आई रडारड मला 200 किलो भूक लागली आहे. मला खायला दे. सुरू आई तू आता मला खायला नाही दिलं तर मी चक्कर येऊन मरेन. आई मी मरतोय. आई मी मरतोय. आई
देवाघरी गेलेत. एवढं मोठं तू खोटं तू कसं बोलला माझ्याशी? पण मी तुझ्यासारखी नाही. मी देवबाप्पाला सांगेन की तुझे कान नको कापू. पण आता तुला जर मला भेटायचं झालं तर राज्याची परमिशन घे आणि मगच मला भेटायला यायचं. आनंदी, तू तुझ्या अभिनयातून जे आनंद देतेस ना त्यातून मी आनंद अश्रू येत आहे. आजी काय बोलाल तुमच्या नातीबद्दल? तुम्ही जे काय शिकवताय ते आणि तिच्या आईने जे काही कष्ट घेतले त्यामुळेच हे होऊ शकते. काय झालं राजू आता? अच्छी अब्बे जो बोली ना वो फिर से बोल रहे लेकिन इस बार बोलते समय ऐसा बोल रहे की तुम्ही जे शिकवता ते आणि माझेच म्हणजे तुमचे जे काही कष्ट आहेत त्यामुळे हे होतंय. पण माझे कसले कष्ट? अहो म्हणाव ते डिरेक्टर आहेत शोचे, काहीतरी विचार करूनच म्हणत असतील ना. Okay, so stage ready and roll camera and action. तुम्ही जे काय शिकवताय ते आणि माझे जे काही कष्ट आहेत त्यामुळे होऊ शकते. धावा 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 तुम्ही धावा 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 तुम्ही धावा आणि रियालिटीच्या नावाखाली अरे रियालिटीच्या नावाखाली खेळायला बोल रियालिटीच्या नावाखाली खेळायला बोल कोळ्या कोळ्या जीवाचा होतो मात्र छळ कोळ्या कोळ्या जीवाचा होतो मात्र छळ मागे स्क्रिप्टेड की माया आणि पुढे सोशल देखावा मागे स्क्रिप्टेड की माया आणि पुढे सोशल देखावा धावा 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 तुम्ही धावा 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 तुम्ही धावा. तर बघूयात या आठवड्यात कोण जाते डेंजर झोन मध्ये. सॉरी मैत्रीण तू डेंजर झोन मध्ये गेलेली आहेस. तू काळजी करू नकोस मैत्री. आय बिलीव्ह इन यू. यू विल डेफिनेटली कम बॅक स्ट्रॉंगर. मैत्री तू खूप भारी करतेस, पण आता मी काय बोलू तुला? आज रोना नाही रागवायचंय तिला. सॉरी स्क्रिप्ट बदलते. And action. काय झालंय मैत्री तुला? एवढा लूज परफॉर्मन्स बघ आनंदीकडे काय झपाट्याने ग्रो करते ती. धावा 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 तुम्ही धावा. मैत्री तू चांगलं करतेस पण तुझे फॉलोअर्स वाढवायला लागतील त्याचमुळे तू सिलेक्ट झाली ना. म्हणजे सर माझा अभिनय अरे ऍक्टिंग का कुछ सवालीच नाही बच्ची. चॅनल आहे बाकीचं पण बघावं लागतं ना. बट यू डोंट वरी मी टॉप 5 मध्ये पोहोचणार आहे पण तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही. मला वोट करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा. नाही मी आता जरा जास्तच मेहनत घेते. वाईट परफॉर्मन्समुळे मला माझ्या फॅन्सना दुखवायचं नाहीये ना. ती माझी चांगली मैत्रीण आहे. माझं आणि तिचं भांडण झालं असा इंटरव्ह्यू मी कसा देऊ? खरं खरं थोडीच येते, शेवटी सगळं अभिनय. अगं पण मी अभिनय स्टेजवर करीन ना. असा अभिनय कशाला? आनंदी त्यांना पण त्यांचा कार्यक्रम चालवायचा आणि जिंकण्यासाठी थोडंफार चालतं. जिंकण्यासाठी खोटं? हो जिंकण्यासाठी थोडं खोटं माफ असतं. आई मला यश बोलवतोय, मी निघते. आई धावा 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 तुम्ही धावा. तू तो आनंदी आणि मैत्रिणीचा भांडणावाला एपिसोड बघितलास का? कसला भारी होता तो. हो ना, ती आनंदी फार चॅप्टर आहे बरं का. पहिले नाही नाही म्हणत होती, मग स्टेजवर गेल्यावर काय कचा कचा काढली मैत्रीशी. बघ ना. धावा 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 तुम्ही धावा. गांधीजींना आपण केलेल्या अपराधाने अत्यंत वाईट वाटलं. मग त्यांनी आपले सगळे अपराध एका कागदावर लिहिले आणि त्यांच्या वडिलांना वाचायला दिले. त्यांना भीती नाही वाटली? कागद वाचून वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी लहानच्या मोहनला जवळ घेतले. मग काय? मग गांधीजींनी रडत रडतच पुन्हा असं कधीच करणार नाही असं वचन त्यांना देऊन टाकलं आणि त्याचं कायम पालन केलं. अशी इमर्जन्सी मीटिंग असतं का? ये आनंदी स्ट्रॉंग है लेकिन कुछ अलग करना पड़ेगा. ज्याने फिनालेच्या महा एपिसोड मध्ये ना ऑडियन्स तिला उचलून धरतील आणि आपला TRP पण वाढेल ना.
शाळेच्या सुरुवातीतच याच्याहून चांगला परफॉर्मन्स असूच शकत नाही असं मला वाटतंय. अरे पण तुला वाटून काय होणार आहे? सॉरी. वळूयात आपल्या जजेसकडे. तर नटसम्राट दादा, कसा वाटला आनंदीचा हा परफॉर्मन्स? नॉस्टॅल्जिक फील येतोय. मी फिल्म यायच्या आधी असा थाट परफॉर्मन्स दिलेला. निशब्द, खरंच निशब्द. मी काही बोललो तरी या सादरीकरणाचा अपमान होईल. पण करून रस कसा सादर करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंदीचा परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू. अभिनय का ताई? मी काय बोलू? आनंदीचा हा परफॉर्मन्स तर खूप भारी होता. पण मला कालच तिच्याबद्दल एक गोष्ट कळाली आहे. शी इज अ व्हेरी ब्रेव गर्ल. मी काय बोलू? आय एम सॉरी. वातावरण जरा कारुण्यमय झालेलं आहे. काय आहे आनंदीची स्टोरी? बघूया ब्रेक नंतर. ओके कटिंग. नाईस शॉट. चलो 5 मिनिट का ब्रेक. त्या अपेक्षा मॅडमला स्टेजवर बोलवा. चल का पटकन. अरे लाइटिंग रेडी करा ना. इधर बोलो बीच में. अपेक्षा मॅडम, तुम्ही जरा मागे थांबायचं, नंतर बोलायचं. मॅडम मागे. रेडी. चला स्टार्ट करा. All ready? So rolling camera and action. आय एम सॉरी. मी जरा जास्तच इमोशनल झाले. पण जेव्हा तुम्हाला आनंदीची गोष्ट कळेल ना, तेव्हा तुम्ही ढसाढसा रडायला लागाल. नाही खरंच खूप करेज लागते या सगळ्यासाठी. हॅट्स ऑफ आणि सगळ्यात मोठा सल्यूट तुझ्या आजीला. आजी या स्टेजवर या. सांगा कसं सगळं मॅनेज केलं तुम्ही? आनंदीला नाटक अभिनयाची आवड आहे दिसतच होतं. आजी थांबा. कोणीतरी आलंय स्टेजवर, त्यांना बोलवतो मी. मग त्यांच्यासमोरच सगळं सांगा. आहा, बोलवा रे त्यांना. आनंदीला नाटक अभिनयाची आवड आहे हे दिसत होतं. ती घरात नकला करायची म्हणून मी तिला स्पर्धांना घेऊन जावं लागलं. पण त्याचा तिच्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागला. आनंदी परत त्या नाट्यस्पर्धेच्या स्पर्धेला गेली होतीस? हो आई, दुसऱ्या वेळेला मला. चुलीत घालतो नंबर. अभ्यास नाही मी करणार आहे का? अपेक्षा, तो तिचा अबॅकसचा क्लास आहे ना, तो तर रविवारी सकाळी सुद्धा असणार आहे. मी घेऊन जातोय तिला. और ये लगा सिक्सर. अहो बाहेर या. बाहेर या पटकन. आता काय झालंय? थांब जरा पाय करू दे. पाहिलेत का तुमच्या आईचे प्रताप? काय केलं तिने? अबॅकसच्या नावाखाली नाटकाच्या वर्गाला घेऊन जात आहे. कशाला काय नुसते उद्योग ओरडायचंय? आई कशाला काही नुसते उद्योग? ती नाटक आणि अभिनय आपली कामं नाहीयेत. और ये गिरी विकेट. तर योजना बरी जाऊ दे क्रिकेटच्या वर्गाला. तो मुलगा आहे आणि तू मुलगी आहे आधी लक्षात ठेव. मला कामं नाही आहेत का? चला. हो. बाहेर कुठे आहात? सॉरी. आई, जाऊ दे ना नाटकाच्या वर्गाला. नाही आनंदी. आई प्लीज. आनंदी तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये? आई प्लीज. त्याचं सगळं असल्याने सगळं लपून छपूनच केलं. पण इथे निवड झाल्यावर मात्र पेच पडला. ती म्हणे, आई तुम्हाला हवं ते करा, पण त्या शूटिंग बिटिंगला येणार नाही हा हट्ट मात्र सोडला नाही. म्हणून मी एकटीच घेऊन आले. आनंदीची आई बघा, तुमची मुलगी किती पुढे पोहोचली आहे. आता तरी तिला समजून घ्या. मुलांच्या कलागुणांना वाव देणं हे पालकांचे म्हणजे तुमचे कर्तव्य आहे. हो ना, सारखं काय अभ्यास. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मुलगा आणि मुलगी हा भेद नका नाही करत ती. काय? मुलगा मुलगा भेदभाव माझ्या आईने कधीच केला नाही आणि पुढे करणारही नाही. अरे कृष्णा नाही आहे, कृष्णा लिख दे गेली. कृष्णा लिख दे. थांबा खेळ आता. हा खेळ थांबवा. म्हणजे अगं काय करतेयस? शूट सुरू आहे. असू दे. जे तू माझ्यासोबत वागलीच नाहीये त्याचा मी तुझ्याचा जागा. फक्त त्या स्पर्धेत जिंकण्यासाठी असं होतं तर का पाठ करून घेतलं माझ्याकडून? मनात सर्वथा सत्य सोडू नको रे. अरे गाडी चालत गेली आईस्क्रीम सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे. बोलतो आनंदी. माझ्या जीवनामध्ये बरोबर मला भांडायला लावलं.
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. खोटं होतं का ते सगळं? तुझं नाही आनंद. मग कसं आहे, जो जे वांछिल तो ते राहो, याचा अर्थ किमान 1000 वेळा सांगितला असशील तू. जे आपल्या आठचे ते आपल्याला मिळेल हा विश्वास तूच दिलाय ना मला. मग काही स्पर्धा, काही जीवघेणी लढाई आणि सर, माझ्याने माझ्या कुठल्याही गोष्टीला फोर्स केला नाही, न कुठल्या गोष्टीला विरोध केला. हो खरे. आनंदी असो की असो, दोघांच्याही बाबतीत तिने त्यांचा कायम विचार केला. बरोबर आहे आजी. आईला वाटायचं मी गाणं शिकावं, पण मला गाण्यात गती नाही. मला गाणं आवडत नाही म्हणून तिने स्वतःची इच्छा कधीच लागली नाही. कायम आमचा विचार, एक गृहिणी म्हणून ते घरातलं बघायचं आणि त्यानंतर दिवस रात्र पायाला भिंगरी लागल्यासारखं आमच्या भविष्यासाठी धडपडायचं. एवढंच उरले तिच्या आयुष्याचं ध्येय. माझी आनंदी टॉप 5 मध्ये गेल्यावर तिच्याहून जास्त मीच मिरवणार हे तिचं स्वप्न आहे. पण बघा, आज खोट्या रुपये स्वतः घ्यायला तयार आहे. पण आई, तू एक विसरतीये, तू हरून जे विजेते पद मला मिळणार आहे ते खरंच माझ्या काही कामाचं आहे का? होईल का त्यामधून मी आनंदी? महान आहात तुम्ही, खरंच महान आहात तुम्ही. अपेक्षा केली, अतिशय योग्य संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलांना. आणि राजू दादा, हा एपिसोड जसा आहे तसा टेलिकास्ट झाला पाहिजे. अजिबात एडिटिंग नकोय मला. आणि त्या 5 स्पर्धकांना विनर घोषित करा. अपेक्षा, अपेक्षा, यू सी, सॉरी ते काय ना अमेरिकन कंपनी. करणार काय, राहू द्या. यश कुठं आहे? तो राक्षस ऐकेल तर ना, म्हणजे बाहेरच्या काळात स्विमिंग करायचं म्हणून घट्ट धरून बसलाय. मी सिक्युरिटीला त्याला पकडून ठेवायला सांगून तुला आतमध्ये बोलवायला आलोय. आली. मिसेस अपेक्षा समर्थ, खूप खूप नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला आनंदीसारखी मुलगी मिळाली. यशाच्या मागे अजिबात न धावणार. मी 2 मिनिटात आले. तुम्ही कुठे निघालात? यश त्या मागे. काय? अरे हे लेकरू कोणाचं आहे रे? यश, मुलगा माझा यश एका जागी स्वस्थ बसूच देत नाही. धावा 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 धावा. थांब. धावा 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 धावा.